घरात ऊर्जा आपल्या वरचढ होत आहे हे आता विजयाच्या लक्षात आलेलं असतं. कानामागून आली आणि तिखट झाली. या ऊर्जाचं आता काहीतरी केलं पाहिजे. हर्षवर्धन जहागीरदार फक्त बोलतात पण करत काही नाही असं म्हणत आता विजयाने स्वतःच ऊर्जाच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं असतं. त्यासाठी तिने अचानकपणे ऊर्जाच्या बेडरूम मध्ये जात तिचे सगळं सामान एका बॅगेत भरलेलं असतं आणि ती बॅग फरफटत आणत हॉलमध्ये ठेवलेली असते. त्याच वेळेला आपण पाहतोय समोरून आता आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, आई आई हे काय करतेस तू? ही कोणाची बॅग आहे आणि तू ही बॅग नेमकी नेतेस कुठे? त्यावर विजया म्हणत असते, आदित्य आता अति झालंय आणि त्या ऊर्जाला समोर इथे. मला ती ऊर्जा तिच्या सामानासकट मला घरी नकोय. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, आई अचानकपणे झालंय काय तुला? असं का वागतेस तू? काय केलंय ऊर्जाने? त्यावर विजया म्हणत असते, काय केलंय म्हणजे तुला अजूनपर्यंत कळलेलंच नाहीये. ती आपल्या संपूर्ण घराला खात आहे, आपल्या घरावर कब्जा करत आहे, आपल्या घरातील माणसांवर आपली वेगळीच जादू करत आहे. हे सगळं ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, गप्प बस आई, मला ना तुझ्या ह्या गोष्टी समजतच नाही. अगं तू फक्त आणि फक्त त्या ऊर्जाच्या मागे का लागलेली असतेस? त्यावर विजया म्हणत असते, कारण तुला ना तिचं ते विद्रूप दिसत नाही, तू फक्त तिच्या सावध रूपाकडे पाहतोयस. मला दिसतं येत्या काळामध्ये आपल्या संपूर्ण घराला ती उद्ध्वस्त करून ठेवणार आहे. म्हणून अशा मुलीला मी माझ्या घरात अजिबातच ठेवू शकत नाही. त्यावर आदित्य म्हणत असतो, बघ विचार कर, ऊर्जा शौर्याची बायको आहे आणि शौर्य तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो. त्यामुळे जर तू ऊर्जाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर त्यानंतर शौर्य देखील या घरातून बाहेर पडेल आणि ते तुला खूपच दुःखदायक वाटेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, अजिबातच नाही. या शौर्याला मी माझ्या पोटात 9 महिने वाढवलं. आज 27 वर्ष तो माझ्या बरोबर आहे. तुला काय वाटतं आदित्य, एका मुलीसाठी खरंच तो मला सोडून जाईल? त्यावर आदित्य म्हणत असतो, तुला सोडून जाईल अशातली गोष्ट नाहीये, पण जर तू ऊर्जाला नाकारशील तर त्याला ते खूपच वेदनादायक असेल आणि तो मग तुझ्यापासून दुरावेल निश्चित. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, बघूया तुझं खरं ठरतंय की माझं खरं ठरतंय. असं म्हणत आता विजयाने ऊर्जाचं सामान घराबाहेर टाकलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे ऊर्जा सुद्धा आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, काय चाललंय आदित्य दादा? त्यावर आदित्याने आता ऊर्जाला म्हटलेलं असतं, आईने तुझं सामान घराबाहेर टाकलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, का का काकू असं का करताय तुम्ही? त्यावर ऊर्जाचा हात धरत आता विजयाने तिला घराबाहेर लोटलेलं असतं. हे सगळं आता संपूर्ण घरासमोर होणार असतं, पण तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, काय ग हे विजया, काय चाललंय तुझं हे? अगं याच मुलीला तू सून म्हणून स्वीकारलं होतंस, तिचा गृहप्रवेश करून घेतला होतास ना, मग आज अचानकपणे तिचं सामान घराबाहेर टाकतेस? अगं थोडा तरी विचार कर. अशा पद्धतीने जर तू वागशील तर परवा ऊर्जाने जे काही केलं होतं ते तू एका क्षणात विसरून गेलीस. त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब काय केलं होतं परवा ऊर्जाने? तिचे एवढे गुणगुण गाताय तुम्ही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं काय केलं होतेस विचारतेस तू? अगं आपल्या तीर्थाचा जीव वाचवला तिने. तीर्थाची अब्रू लुटताना तू पाहू शकली असतेस का? हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब ते सगळं या ऊर्जाचंच एक नाटक होतं, 100% सांगते तुम्हाला. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, गप्प बस, तुझं ना डोकं चालायचं बंद झालंय. कुठे काय बोलायचं हे तुला कळत नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता ज्या हाताने तू ऊर्जाचं सामान बाहेर टाकलेस ना, त्याच हाताने ऊर्जाचं सामान आत घे. त्यावर विजया नाही नाही असं म्हणत असते. तेवढ्यात ऊर्जा काही बोलणार तेवढ्यात विजया म्हणत असते, गप्पा बस, माझ्या मुलीच्या तीर्थाच्या मनात तू तुझी जागा निर्माण करू शकली असशील आणि माझ्या मनात तू असं काही करू शकत नाही. तीर्था साधी आहे, भोळी आहे, लहान आहे, म्हणून तिला तुझी ही नाटकं कळत नाहीत. पण मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे, लक्षात ठेव. तू माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये खूपच वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, गप्प बस विजया. आणि अशातच आता
हर्षवर्धनने या भांडणामध्ये उडी घेतलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तुला जर आईसाहेब समजवतायत ते जर समजत नसेल ना तर मला आता तुझे कान चेक करावे लागतील. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, म्हणजे कान चेक करावे लागतील याचा अर्थ काय? त्यावर विजयाला आता हर्षवर्धन म्हणत असतो, याचा अर्थ तुला कळत नसेल ना तर हा अर्थ तुला प्रॅक्टिकली करून दाखवतो. असं म्हणत आता विजयाच्या जवळ येत हर्षवर्धनने सानकन विजयाच्या कानाखाली दिलेले असते. विजया सगळ्यांसमोर कानाखाली पडल्यामुळे एकदमच चाट पडलेली असते. तिला असं वाटत असतं, बाप रे हे काय घडलं, आता माझी काय इज्जत राहिली. आणि अशातच आदित्य, कुमुदिनी आणि घरातले सगळेच अवाक झालेले असतात. पण विजयाचा हे खूपच अति झाल्यामुळे हर्षवर्धनचाही नाईलाज झालेला असतो आणि शेवटी हर्षवर्धनने चांगलीच चपराक विजयाला दिलेली असते आणि विजया एकदमच शॉक होऊन पाहत असते. आता हर्षवर्धनने जे काही केलेलं असतं ते फक्त आणि फक्त शौर्याच्या मनात आपली जागा खूप उच्च पदावर निर्माण करण्यासाठी केलेलं असतं. आता हर्षवर्धनने विजयाच्या साणकण कानाखाली दिल्यानंतर शौर्याच्या मनात निश्चितच आपली एक वेगळीच जागा निर्माण झाली असेल आणि त्यानंतर आता शौर्याला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तू तुझ्या बायकोला म्हणजेच माझ्या सुनेला म्हणजेच या घराच्या सुनेला आत्ताच्या आत्ता घरात घ्यायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, नाही अजिबातच नाही शौर्य, तू या ऊर्जाला घरात घेणार नाहीयेस. आज बघते ना कोण हिला घरात घेता येते माझ्या विरोधात जाऊन. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय गे विजया, एवढी सानकन कानाखाली दिली त्यानंतरही तुझी बुद्धी अजूनही योग्य रीतीने चालत नसेल ना तर मला तुला आणखी धडा शिकवावा लागेल. तुझी इज्जत अजूनही राखून ठेवली असं समज. आणि अशातच आता हर्षवर्धन स्वतः बाहेर ढकललेल्या ऊर्जाचा हात हातात घेतो आणि तिला मानात घरात घेतो. सगळ्या घरात आता ऊर्जा हर्षवर्धन बरोबर आलेली आहे हे पाहिल्यानंतर विजया स्वतःशी बोलत असते, वा म्हणजे या ऊर्जाने फक्त माझ्या मुलाला नाही तर माझ्या नवऱ्याला सुद्धा आपल्या बाजूने केलंय. संपूर्ण घर माझ्या विरोधात आणि मी फक्त एकटेच असं आता या विजयाला वाटत असतं. तेवढ्यात विजया म्हणत असते, आईसाहेब तुम्ही सुद्धा काही बोलत नाही आहात. आज माझ्या नवऱ्याने तुमच्या समोर मला कानाखाली मारलंय पण तुम्ही त्यांचे कान नाही चेक केले. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, कारण विजया जे काही घडले ते चुकीचंच आहे पण तू आज अति केलंस. तुला अशा पद्धतीने आज वागणं योग्य कसं वाटलं हेच मला कळत नाही. त्यावर विजया म्हणत असते, बघते ना मी आता काय करते, फक्त बघा तुम्ही. असं म्हणत आता विजया तिथून आत गेलेली असते. विजया आत गेल्यानंतर आता हर्षवर्धन हा शौर्याला म्हणत असतो, शौर्य नको काळजी करूस तू विजयाची, आता तू फक्त तुझ्या बायको बरोबर या घरात सुखाने नांद. हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेली कुमुदिनी म्हणत असते, वा हर्षवर्धन, खरंच तुझ्या तोंडून हे शब्द ऐकून खूपच बरं वाटतंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला तर माहिती आहे मी नेमका कसा आहे. मी कधीही कोणाच्या लगेच विरोधात जात नाही. जर मला समोरचा माणूस समजला तर मी त्याला देतो साथ, पण जर उद्या जाऊन मला कळलं मी ज्याला साथ दिली त्याने मला धोका दिलाय तर मात्र त्याची काशी करायला मी मागे पुढे पाहत नाही. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन जे काही बोलतोयस ते बरोबर आहे पण खरंच आज तू जे काही वागलायस ना त्यासाठी सल्यूट आहे. तेवढ्यात शौर्यने ऊर्जाला जवळ घेतलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय चाललंय, तू एकदम घाबरलेली का दिसतेस, कसला विचार करतेस तू एवढा गंभीर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आपण इथे व्यवस्थित बोलतोय पण तिकडे काकूंच्या मनात नेमकं काय चाललंय याचा विचार तर आपण केलाच नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन ऊर्जाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, ऊर्जा बाळा तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. विजयाला मी चांगलं ओळखतो. विजया आज तुझा विरोध करत असली ना तरी येत्या काळात ती तुझा स्वीकार नक्कीच करेल आणि त्यानंतर तिला जाणवेल की जे काही ती आतापर्यंत वागत आली ते खूपच चुकीचं होतं आणि त्यासाठी ती तुझी माफी देखील मागेल. आता हर्षवर्धन ज्या पद्धतीने शौर्याच्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करत असतो
ते सगळं पाहता आता ऊर्जाच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते. शौर्य आणि हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहतात, पण ऊर्जाचं लक्ष हर्षवर्धन बोलत असलेल्या प्रत्येक वाक्यावर असतं आणि त्या वाक्याचे वेगवेगळे अर्थ ऊर्जाच्या लक्षात येत असतात. ऊर्जा लगेचच आता शौर्याचा हात घट्ट धरते आणि तेवढ्यात शौर्याला वेगळंच काहीतरी जाणवतं. आणि अशातच आता तिथे कुमुदिनी म्हणत असते, बरं चल ऊर्जा, मला तुला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणताच आता हर्षवर्धन म्हणत असतो, काय आईसाहेब, काय दाखवताय तिला? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माझ्याकडे काही दागिने आहेत, त्यातला एखादा दागिना मला ऊर्जाला देऊसा वाटतोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, माझ्या मनातली गोष्ट हेरलीत तुम्ही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. द्या, तुम्हाला काय वाटेल ते द्या. आता ती आपल्या या घरची अधिकृत सून आहे. आणि अशातच आता हर्षवर्धनचं जरा अति गोड बोलणं ऊर्जाला वेगळ्याच लेवलला घेऊन जात असतं. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीने ऊर्जाला आपल्या बेडरूम मध्ये नेलेलं असतं. हर्षवर्धन स्वतः तिथं उभं राहून स्वतःशी बोलत असतो, माझ्या डोक्यात काय चाललंय याचा कोणालाही थांगपत्ता लागू शकत नाही. हर्षवर्धन ओनली हर्षवर्धन जहागीरदार आहे. आता ऊर्जा, तुझे दिवस मोजायला सुरुवात तू करणार नाहीस, पण मी करतोय. आणि विजया, तुला आज मी सगळ्यांसमोर थोबडवलंय. ते मी चुकच केली आहे, पण त्या चुकीचा तुलाच फायदा होणार आहे. उद्या जाऊन तूच माझे गुणगान गाणार आहेस. आणि अशातच हर्षवर्धन आता विजयाची समजूत काढण्यासाठी बेडरूम मध्ये गेलेला असतो. तर तिकडे विजयाने सगळं बेडरूम अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं. हर्षवर्धन जाताच म्हणत असतो, काय गे विजया, हे काय करून ठेवलेस तू? त्यावर विजया म्हणत असते, तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बाप रे, तापमान खूपच वाढलंय. त्यावर ऊर्जाची सासू आता वेगळ्याच नजरेने हर्षवर्धनला पाहते. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, अगं या बेडरूमचं म्हणतोय मी. आणि अशातच आता विजया म्हणत असते, तुम्हाला ना हल्ली माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. काल आलेला त्या ऊर्जाबद्दल बरंच काय वाटतंय. तुम्हीच ऊर्जाला सून म्हणून स्वीकारली नव्हतीत आणि मलाही तुमच्या रांगेत बसवलं होतं. आणि आज अचानकपणे तिला स्वीकारताय आणि माझी सगळ्यांसमोर इब्रत काढताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं समजून घे, आज मी जे काही केलंय ना, एक दगड दोन निशाणे केलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, बोलूच नका तुम्ही. तुमच्याने काहीच होणं शक्य नाहीये, तुम्ही फक्त बोलता. त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, बघ सगळं काही दाखवतो नेमकं काय आहे. हर्षवर्धनने एक व्हाईट कलरचा पेपर घेतलेला असतो. त्याच्यावर तो आता पेन्सिलने सगळं काही मार्क करत असतो आणि दाखवत असतो, बघ ही आहे ऊर्जा, ही आहे तू आणि हा आहे मी. आता या त्रिकोणमध्ये आपल्या दोघांची साथ असेल तर या एका कोण्याला आपण कधीही बाद करू शकतो. तेवढ्यात विजया म्हणत असते, अहो पण आज तुम्ही मुलांसमोर माझ्या कानाखाली मारलेत, काय इज्जत राहिली असेल माझी, ह्याचा तरी विचार करा. त्यावर हर्षवर्धनने आता विजयाला स्वतःच्या खिशामधून काढून असं काहीतरी दाखवलेलं असतं, जे पाहिल्यानंतर आता विजया ते सगळं विसरून जाते आणि म्हणत असते, बाप रे, म्हणजे तुम्ही अशी खेळी खेळताय तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बोल मग, मी बाहेर जे काही केलं ते योग्य आहे की नाही? त्यावर विजया म्हणत असते, अगदीच योग्य आहे. अहो असं काही करणार होता तर आधीच सांगायचं ना, मी तयारीत असते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं जर तुला आधीपासूनच सांगितलं असतं ना, तर आज जी तुझी बाहेर रिॲक्शन होती ती नसती आणि मग सगळ्यांना काहीतरी चुकीचं वाटलं असतं. त्यावर विजया म्हणत असते, बरोबर बोलताय तुम्ही. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा शौर्य बरोबर आपल्या बेडरूम मध्ये आलेली असते. शौर्य ऊर्जाशी मध्ये मध्ये बरंच काही बोलत असतो, पण ऊर्जाचं लक्ष नाहीये हे आता शौर्याच्या लक्षात आलेलं असतं आणि शौर्य बोलू लागतो, ऊर्जा लक्ष कुठे आहे तुझं? अगं तुझ्याशी बोलतोय मी, बाहेर जे काही घडलं त्याचा इतका विचार करू नको. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी जे काही घडलं त्याचा विचार करत नाहीये, पण आज हर्षवर्धन सर जे काही वागले त्याचा विचार करते. त्यावर शौर्य म्हणत असतो, अजूनही तुझ्या मनात त्यांच्याबद्दल शंकाच आहे तर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, आता शंका नाहीये तर आता खात्री आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, खात्री? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, तुला सांगून कळणार नाही, समजा कळलं तरी तू समजून घेणार नाहीस, कारण तुझे डॅड आहेत ते.
तुझे डॅड आज जे काही वागलेत ना शौर्य, ते सगळं एक नाटक आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बस ऊर्जा, बाहेर जे काही घडलं ते नाटक आहे. म्हणजे माझ्या डॅडनी माझ्या मॉमवर हात उचलला, हे सगळं नाटक आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, हर्षवर्धन सरांनी अशी काही खेळी खेळली आहे ना, जी तुला कळणार नाही, पण ती माझ्या लक्षात आली आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, असेल, कदाचित तसं असेलही, पण तुला कशाला या सगळ्यामध्ये पडायची गरज आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण खेळी माझ्या विरोधात खेळली जात आहे. आज तुझ्या आईने मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन केला, पण परत हर्षवर्धन सरांनी मला घरात घेतलं. पण ते मला घरात घेतलंय, पुन्हा एकदा मला या घरातून बाहेर काढण्यासाठी जसा वाघ जर उडी मारायची असेल तर 4 पावलं मागे येतो, तसं हर्षवर्धन सरांनी मला मागे घेतलंय. स्वतः ते आता अशी जंप मारणार आहेत माझ्या विरोधात की तू मला या घरात थांबवू शकत नाहीस. कदाचित तू देखील त्यांच्या बाजूने होशील आणि उद्या मी एकटी पडेन. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, असा दिवस कधीच येणार नाही की मी तुझ्या विरोधात जाईन. त्यावर शौर्यला आता ऊर्जा समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण शौर्य ऊर्जाचं काही ऐकून घेत नसतो. अशातच आता तिथे आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, ऊर्जा थांब जरा, शौर्यला असं सांगून कळणार नाहीये. त्यावर आदित्यचं वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे. त्यावर आदित्यने आता काहीतरी ऊर्जा आणि शौर्यला दाखवतात. शौर्य लगेचच बोलत असतो, बाप रे, हे काय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पाहिलंस ना, म्हणजे मगातपासून जी गोष्ट मी तुला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती तू समजून घेत नाहीयेस. पण आदित्य दादाने ही गोष्ट तुला दाखवताच तुला आता माझ्या बोलण्यावर विश्वास बसला असेल. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, नेमकं इथे काय घडत असेल, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.